गुड मॉर्निंग स्टुडंट. शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो. आपण गेल्या 4 तारखेला जंगल डायरी हा लेसन पाहिला होता, बरोबर? आणि त्यानंतर आज आपण परत भेटतो आहोत. आपल्या ह्याच्यातला शेवटचा धडा व्युत्पत्ती कोश, स्थूल वाचन, रॅपिड रीडिंग मधला हा लेसन आहे आपला. आणि आज आपण व्युत्पत्ती कोश म्हणजे काय याविषयी पाहणार आहोत. व्युत्पत्ती कोश म्हणजे काय तर इटमॉलॉजी, शब्दांचा उगम, अर्थाचे ज्ञान, त्याला आपण व्युत्पत्ती कोश असे म्हणतो. ओके, तर हा धडा तुम्ही जर समजून घेतलात तर खूपच सोपा आहे. आज आपण ह्याच्यातील धडा मोठा असल्यामुळे पार्ट 1 पाहणार आहोत आणि पार्ट 2 आपण नंतरच्या लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत, याची नोंद घ्या. मध्ये मध्ये मी नेहमीच ठरल्याप्रमाणे हिंदीचा वापर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते अधिक समजावं ही माझी इच्छा आहे. आता आपण परिचय धड्याचा पाहूया. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. जसं इंग्लिश मध्ये डिक्शनरी असते, ऑक्सफर्ड डिक्शनरी, तसं मराठीमध्ये काय असतो, विश्वकोश असतो. या विश्वकोशामध्ये अनेक शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, तो शब्द कसा तयार झाला आणि त्या शब्दांचे वेगवेगळे संदर्भ आपल्याला विश्वकोशातून मिळू शकतात, हे आपण इयत्ता 9वी मध्ये अनुभवलेले आहे. शब्द कसे तयार होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. अलग अलग चीजों के बारे में एनसाइक्लोपीडिया, इस किताब में हमें सब इंफॉर्मेशन मिल जाती है. शब्द कैसे तैयार होते हैं इसकी क्यूरियोसिटी मन में होती है. इसको अगर मैं एक्सप्लेन करूं, आज के बच्चों के नाम अलग अलग होते हैं और यूनिक भी रहते हैं. जैसे कि जानवी, जानवी यानी गंगा रिवर का नाम है जो पवित्र है. उसका मीनिंग ये है. शांभई, मृण्मयी, मृण्मयी यानी डियर, हरिण. ऐसे डिफरेंट नेम होते हैं. जैसे वेदांग, वेदांत. लेकिन ये बच्चे का नाम पेरेंट्स रखते हैं और कभी कभी नया नाम ढूंढने में उसका मीनिंग क्या है वो भी उनको पता नहीं होता है. और बच्चों को भी अपने नाम के बारे में उसका मीनिंग क्या है उसका पता नहीं होता है. मतलब इसके बारे में हम क्यूरियस होते हैं कि इसका मीनिंग क्या है. तो इसका आंसर हमें मिलता है, कहाँ मिलता है, तो इस व्युत्पत्ति कोश में. हर एक चीज का अर्थ जो हमारे पूर्वजों ने लिख के रखा है वो हमें इस व्युत्पत्ति कोश में मिल जाता है. शब्दांची व्युत्पत्ती देखना यानी इटमॉलॉजी देखना
ये हमें क्यूरियोसिटी होती है। अभी हमने यहाँ देखा की शब्दांची व्युत्पत्ती पाहणे हे भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया है। भाषा समृद्धि देखना यानी उस शब्द की जड़ तक यानी रूट तक, बेस तक हम पहुंचते हैं। ये जो प्रोसेस होती है उससे हमें बहुत ही आनंद मिलता है। और अभी ये जो वीडियो या मेरा पाठ आप सुन रहे हो, पेरेंट्स या आप अगर आपके नाम का मीनिंग अर्थ क्या है ये नहीं मालूम होता है, और अगर आपके नाम का मीनिंग पता चले तो क्या आपको खुशी नहीं होगी? समझ में आ रहा है? तो देखो अभी एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले। सई हा शब्द आजकल बहुत से फॉर एग्जाम्पल फेमस एक्ट्रेस सई तामणकर जो फेमस है, लेकिन सई का मीनिंग हमें पता नहीं चलता। सई ये शब्द जो है ये संस्कृत लैंग्वेज सखी, सखी मीन्स मैत्रीण, फ्रेंड, दोस्त, हे कळल्यावर, त्याची व्युत्पत्ति कळल्यावर, एटिमोलॉजी अपने को मालूम पड़ने पर हमें क्या मिलता है? अरे इसका मीनिंग ये है। तो जो आनंद हमें मिलता है बहुत ही सुखदायी होता है। आणि म्हणूनच व्युत्पत्ति कोशाची गरज आणि तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स, उसकी नीड क्या है, ये समझने के बाद हमें उसका किस तरह से स्टडी करना है, उसकी एक हैबिट हमें लगने के लिए ये पाठ जो है व्युत्पत्ति कोश, ये हमारे स्थूल विचार, स्थूल वाचन यानी रैपिड रीडिंग इस सेक्शन में ये इंक्लूड किया गया है कि बच्चों का जो वर्ड का कलेक्शन है, शब्द संग्रहात वाढ व्हावी, अनेक शब्दांचे त्यांना अर्थ कळावे, अनेक शब्दांचे त्यांना उच्चार कळावे, त्या अर्थांचे मूळ व्युत्पत्ति कोशाच्या अभ्यासातून ते उलगडतात आणि म्हणूनच आपल्याला हे जे शब्द आहे संस्कृत शब्द, ये संस्कृत लैंग्वेज जो है ये भारतीय संस्कृति की देन है। जैसे हमारे ऋषि मुनियों ने किताब लिखी हुई है व्युत्पत्ति कोश, और आगे के जनरेशन को जो अलग अलग शब्द जो है उसके बारे में पता चले, ऐसे शब्द उन्होंने अपने ये विश्वकोश, व्युत्पत्ति कोश, इसकी नीड, इसका इम्पोर्टेंस, इसकी गरज, ये बच्चों को पता चलने के लिए, ये शब्द क्या है उसका मीनिंग पता चलने के लिए, महसूस होने के लिए, बच्चों क्योंकि बहुत क्यूरियस होते हैं, उनके मन में हजार डाउट्स रहते हैं, क्यों उसके बारे में वो सोचते रहते हैं, उनकी शंकाएं, उसके प्रश्न के उत्तर, ये सभी चीजें हमें ये व्युत्पत्ति कोश में मिलती हैं।
और वो धीरे धीरे इस शब्दों को इस उत्पत्ति कोश में कैसे देखना है वो सोचेंगे, सीखेंगे। इसलिए ये स्थूल वाचन में ये चैप्टर दिया गया है और इसलिए ये बहुत ही इम्पोर्टेंट है। कोई भी भाषा, उसका प्रवाह, फ्लो, जैसे रिवर का फ्लो होता है, ओ फ्लो के साथ हम आगे बढ़ते हैं। फिर उसका उच्चार, उसका प्रोनाउंसिएशन सीखते हैं और ये व्युत्पत्ति कोश से समझ में आती है और वो सही होना, उच्चारण, उसका मीनिंग होना जरूरी है। मैं अगर मराठी हूं तो मराठी का जो एक्सेंट है, बोलने का ढंग होता है, वो अलग होता है। कई कई गुजराती ढंग से बोलते हैं मराठी। साउथ वाले जो लोग हैं वो अगर भक्ति बोलना है तो वो भक्ति ऐसा उच्चारण करते हैं, भक्ति का भक्ति। लेकिन कॉन्सन्ट्रेट करना शब्द एकच असतो, परंतु तो वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी रूपे काय करतो, धारण करतो। हमें हा येस हो असं नुसतं म्हणायचंय, हा म्हणायचंय, पण आपण ते अलग अलग फॉर्मनी ते बोलतो। कधी हो, हा, टॉन्ट, कभी एग्री होना, हा मी येईन, तू जेवला का, हा, या चिल्लाते हैं हो हो। तो वो उसका यूज जो होता है वो उस सिचुएशन में उसका फॉर्म अलग होता है, उसका रूप अलग अलग डिफरेंटली होता है। और ऐसे शब्दों को त्याच्या प्रत्येक रूपाला किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांना कळले पाहिजे। हे लक्षात येते मुलांना तुमच्या? अभी कल शब्द है, कल यानी यस्टरडे भी होता है, टुमारो भी होता है। फिर आपको वो समझ में आता है कि मैं किस कल के बारे में बोल रही हूं, ये मेरे वाक्य से आपको पता चलता है। देखो बच्चों, थोड़ा लेसन डिफरेंट है, लेकिन उसकी प्रस्तावना भी इतनी बड़ी है जो आपको ये चैप्टर में समझने के लिए मैंने हिंदी का थोड़ा लैंग्वेज में से आपको एक्सप्लेन किया है, मराठी में किया है। प्रस्तावना ही इतनी बड़ी है तो सोचो आप चैप्टर भी बहुत ही बड़ा है, लेकिन मैं आपको इजी वे से समझा रही हूं। तो मेरे ख्याल से आपको ये बहुत अच्छी तरह से समझ में आ रहा है। अभी हम नेक्स्ट स्लाइड में जाएंगे। आपको ये अभी एक संवाद यानी कन्वर्सेशन है, वो अभी इसमें राधा और आई ये दोनों में ये कन्वर्सेशन हुआ है। कन्वर्सेशन यानी संवाद। अभी हमें ये कन्वर्सेशन पढ़ना है, पढ़ते पढ़ते ही हम इसके बारे में एक्सप्लेन करेंगे, स्पष्टीकरण करेंगे। आपण याचं स्पष्टीकरण हे डायलॉग वाचता वाचताच करूया। राधा, आई हे काय ग आहे कोपऱ्यात?
राधा नाम की लड़की है, अपने मम्मी से पूछती है, आई से पूछती है, वो कॉर्नर में क्या है रखा? आई, अगं ती सतार आहे. सतार मीन्स वीणा. सतार मीन्स क्या? वीणा. वीणा जो सरस्वती के हाथ में होती है उसे हम क्या कहते हैं? सतार. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून. इनाम म्हणजे काय? तर बक्षीस, गिफ्ट, प्राइज. आणि ती कोणाकडून मिळालेली आहे? महाराजांकडून मिळालेली आहे. त्या काळामध्ये जे मोठ्या पदावर असायचे, वरिष्ठ असायचे, शिवाजी महाराज, वतनदार असायचे, ते बक्षीस म्हणून द्यायचे काही चांगली कामगिरी केली तर. तर तुझ्या आजोबांना ही महाराजांकडून काय मिळालेली आहे? बक्षीस म्हणून मिळालेली आहे. ती गावाकडे होती. गावाकडे होती म्हणजे गावी होती. ती आपण आज आणली आहे. राधा. इनाम. इनाम म्हणजे काय काय? आता इनाम म्हणजे बक्षीस, तुम्हाला माहिती आहे. इनाम म्हणजे गिफ्ट, प्राइज. त्याला आपण काय म्हणतो? इनाम म्हणतो. आई हसून. हसून यानी मुस्कुरा के उसकी मम्मी बोलती है, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तनया नावाची जी मुलगी आहे, मेरे क्लास में एक तनया नाम की लड़की है, स्टूडेंट है, मेरी फ्रेंड है. तिचे आडनाव आहे इनामदार. आडनाव मीन्स सरनेम. तिचे सरनेम काय आहे? इनामदार आहे. आई, हो मला माहिती आहे ना ती, मला माहिती आहे ती मुलगी. राधा, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? अभी देखो बच्चे बहुत होशियार रहते हैं, बहुत होशियार होते हैं, उनमें क्यूरियोसिटी होती है, वो क्या करते हैं, उनके मन में डाउट्स होता है, शंकाएं होती है, वो क्लियर कर देते हैं. और उसका आंसर देना जरूरी है. तो उसने बताया कि थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. व्युत्पत्ती कोश मीन्स एटमॉलॉजी बुक. आपण पाहूया त्यात इनाम हा शब्द कसा तयार झाला असेल आणि त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. अभी ये वीडियो, अभी ये पाठ मैं पढ़ा रही हूँ, बहुत सारे पेरेंट्स भी सुन रहे होंगे, बहुत सारे बच्चे भी सुनते हैं. देखो बहुत बच्चे क्यूरियस होते हैं, उनके मन में बहुत सारे क्वेश्चंस होते हैं, डाउट्स होते हैं, और जब वो पेरेंट्स को पूछते हैं तो पेरेंट्स उनकी बात टाल देते हैं. अभी नहीं, मैं बाद में बताऊंगा, अभी नहीं करूंगा. लेकिन ऐसे मत करना. अभी सब इतनी चीजें आगे जा चुकी है, उस शब्द का अर्थ, उसका मीनिंग, ओरिजिनल फॉर्म क्या है, किस तरह से आए हैं, बने हैं, आजकल हमें ये सब गूगल में सर्च करने से मिलता है. तो बच्चों की जो शंकाएं हैं, डाउट्स है, वो पेरेंट्स को मैं रिक्वेस्ट करती हूँ, उनकी बात टाल मत देना, उनके डाउट्स है वो आप क्लियर करना.
नहीं मालूम है तो ढूंढ के देना, लेकिन वो शब्द का अर्थ कैसे बना है, किस चीज के बारे में है, वो आप जरूर बताएंगे। तो उनका जो वर्ड कलेक्शन है, शब्द संग्रह है, या उसका उच्चारण है, उसका अर्थ क्या है, इससे उनकी लैंग्वेज को आपको समृद्ध करना बहुत आसान पड़ेगा और बच्चे भी स्कॉलर हो जाएंगे और इस चीज के बारे में उन्हें इंटरेस्ट निर्माण होगा। जैसे अभी एटिमोलॉजी, व्युत्पत्ति कोश वो देखना शुरू करेंगे। ये आज के लेसन का हमारा मकसद है। तो प्लीज पेरेंट्स को मेरी रिक्वेस्ट है कि उनके डाउट्स क्लियर करना। ओके, तो उसकी मम्मी ने क्या बताया? थांब, मी आजोबांच्या खोलीत व्युत्पत्ती कोश आहे, त्यात आपण पाहूया की इनाम हा शब्द कसा तयार झाला आहे आणि त्याची उत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल। तर खाली एक पिंक गुलाबी बॉक्स मध्ये इनाम या शब्दाचा अर्थ दिलेला आहे पहा। इनाम म्हणजे कायमची देणगी, जो हमेशा के लिए दी जाती है, जो चीज वापस नहीं ली जाती है। और पहले के जमाने में यानी शिवाजी महाराज जो है या संत एकनाथ वगैरह जो है, तो वो जो पहले वतनदार थे वो क्या करते थे, अगर कुछ आपने अच्छा काम किया तो उसके लिए वो हमेशा के लिए इनाम के स्वरूप में पेमेंट या जमीन दे देते थे, या रीजन या प्रदेश उनको इनाम के स्वरूप में, गिफ्ट के स्वरूप में देते थे और वो चीज वापस नहीं ली जाती थी। और जो बख्शीश, प्राइज, गिफ्ट, ग्रांट के स्वरूप में दी जाती थी, और वो भी वरिष्ठांकडून। वरिष्ठ मीन्स बड़ी व्यक्ति, बुद्धिमान व्यक्ति, बड़े पद पर जो होती थी वही ये गिफ्ट के स्वरूप में दी जाती थी, जैसे उनके ग्रैंडफादर को दी गई थी जो सितार, वीणा। तो उसके मन में डाउट क्या आया कि इनाम मीन्स बख्शिश, पता चला उसको, लेकिन दार मीन क्या, दार का मीनिंग क्या है, वो क्यों जुड़ा हुआ है उससे, वो डाउट, वो शंका उसके मन में थी। तो इन अधिक आम वरिष्ठांकडून देणगी। तो आईने बताया, बघितलंस का राधा, इथे अर लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतील काय आहे, शब्द आहे। आता आपण दार हा प्रत्यय शोधूया। प्रत्यय ये आपने इंग्लिश में भी पढ़ा है। प्रत्यय को हम क्या बोलते हैं, सफिक्स, जो एंड में लगता है। फॉर एग्जाम्पल वंडर, उसको क्या सफिक्स लगा है, वंडरफुल, ओके, जो एंड में लगा है। जैसे यहां इनाम, अधिकदार, समझ में आया आपको? दार ये क्या है, स्वामित्व दर्शक फारसी शब्द है, यानी possession, the termination showing possession।
तो दार ये फारसी शब्द है, यानी सफिक्स है, प्रत्यय है. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असा दर्शवणारा शब्द, त्याला आपण काय म्हणतो? इनामदार. म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे तो, असा त्याचा अर्थ होतो. आणि दार म्हणजे काय? तर ज्याने ती एखादी गोष्ट काय केलेली आहे? धारण केलेली आहे, असा अर्थ आपल्याला इथे घेता येईल. उसका कंट्रोल उसके हाथ में होता है, उसने वो धारण की है, अपनी कैपेबिलिटी पर वो धारण की है. इसके लिए इनामदार, इनाम यानी बख्शिश, और दार मीन्स धारण करनारा, उसके लिए जो पात्र है, इसके लिए इनामदार ऐसे वर्ड तैयार हुआ है. इसलिए ये सरनेम इनामदार है, जो बख्शिश उन्होंने प्राप्त किया है, जिसका कंट्रोल उसके हाथ में है, स्वामित्व है, जो दूसरा इजीली नहीं कर सकता, इसलिए उसको इनामदार ऐसा सरनेम प्राप्त हुआ है. तसंच तुम्हाला जबाबदार हा शब्द तुम्हाला माहिती आहे. कोणता शब्द माहिती आहे? जबाबदार हा शब्द तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्यायचं. जबाबदार मीन्स जो रिस्पॉन्सिबिलिटी लेता है, ज्याच्यावर पोझिशन त्याचा आहे, जो मॅनेज करू शकतो, हँडल करू शकतो, त्याला जबाबदार असं म्हटलं जातं. म्हणजे जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे आणि ज्याने इनाम धारण केले आहे, म्हणजेच त्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. पहा, तुमच्या क्लासमध्ये तुमच्या क्लास टीचर किंवा काही टीचर्स काही मुलांनाच जबाबदारी देतात, एखाद्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी देतात. का देतात? सगळ्यांनाच देतात का टीचर्स? नाही. त्यांना खात्री असते की एखाद्या मुलाला आपण जबाबदारी दिली तर ती रिस्पॉन्सिबिलिटी, तो ती जबाबदारी एफिशियंटली काय करतो? घेतो, ती पार पाडतो, त्याचं पोझिशन घेतो, तो मॅनेज करतो, हँडल करतो, म्हणून त्याला जबाबदार म्हटलं जातं. ही इज केपेबल असं टीचर म्हणते, म्हणून तो जबाबदार. लक्षात येते? तसं इनामदार म्हणजे काय? तर ज्याच्याजवळ इनाम म्हणजे बक्षीस आहे आणि त्याने तो धारण केलेला आहे, म्हणजेच त्याच्या केपेबिलिटीवर त्याने ते मिळवलेलं आहे, म्हणून त्याला इनामदार म्हटलेला आहे. राधा म्हणते, आई ही माहिती किती छान आहे ग. आता मी नेहमीच या व्युत्पत्ती कोशामध्ये असे नवीन नवीन शब्द काय करेन? शोधत जाईन. म्हणजे तिला त्याची काय निर्माण झाली मुलांनो, विद्यार्थ्यांनो? आवड निर्माण झाली, तिची क्युरिओसिटी काय झाली? जागृत झाली. कळतंय? नवीन नवीन शब्द असे आपण शिकले पाहिजेत असं तिला जसं वाटलं, तसं तुम्हालाही या नवीन नवीन शब्दांची उत्सुकता आणि ते शोधण्याकरता व्युत्पत्ती कोशाचा तुम्हाला वापर करायचा आहे. हा या पाठाचा काय आहे? उद्देश आहे. हे या संवादावरून तुम्हाला नक्कीच कळलेलं आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. आता आपण सेकंड याच्याकडे आलेलो आहोत की व्युत्पत्ती कोश म्हणजे काय. कशाकडे आलेलो आहोत? सेकंड पार्ट कडे आलेलो आहोत की व्युत्पत्ती कोश म्हणजे काय. लक्षात येते तुम्हाला? पहा, व्युत्पत्ती कोश म्हणजे आपल्या मनात कन्फ्युजन असतं.
किसी शब्द का अर्थ क्या है, किसी शब्द का मीनिंग क्या है, ओरिजिनल फॉर्म क्या है, एक शब्द के बारे में, उसके वर्ड के बारे में, उसका फॉर्म क्या है, एटिमोलॉजी, किस तरह से ये शब्द बने हैं, हाँ, उसे हम क्या कहते हैं, व्युत्पत्ति कोश कहते हैं. मग आता व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दांच्या अर्थांचे किंवा शब्दांच्या मुळांचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे उत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश होय. कळतंय सगळ्यांना? मग आता आपल्याला या सगळ्याचे व्युत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आता आपण अगोदर हा पूर्ण पॅराग्राफ वाचूया. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. आता लक्षात घ्या की भाषेत अनेक कारणांनी काय होत असतात, बदल होत असतात आणि व्युत्पत्ती कोशात या बदलांचे मूळ आपल्याला शोधता येते. शब्दांचे आपल्याला काय दाखवायचे असते, मूळ रूप दाखवायचे असते. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे काय असतात, स्वरूप असतात. लक्षात घ्या, बदलांचे परिणाम आहे आणि व्युत्पत्ती कोश या बदलांचे स्वरूप तो स्पष्ट करतो. यानी जो हमारे पूर्वजों ने जो लिखे हैं उसमें हिस्ट्री का भी परिणाम होता है, यानी बदलाव जरूरी होता है, चेंजेस इंपॉर्टेंट होते हैं, लेकिन मूल स्वरूप नहीं बदलता है, वो मेंटेन रखते हैं. लेकिन कभी कभी क्या होता है कि वो शब्द उच्चारण में हमें थोड़ा डिफिकल्ट लगता है, तो इसलिए हम लोग क्या करते हैं, जो मूळ शब्द आहे व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधतो आणि मराठी भाषेतील जो आग हा शब्द आहे हा संस्कृत मधील कोणत्या शब्दापासून आलेला आहे, तर अग्नी या शब्दापासून आलेला आहे. मग शब्दाचं मूळ रूप कोणतं आहे, तर अग्नी आहे. शब्दाचं मूळ रूप काय आहे, अग्नी आहे. आणि आपल्याला आपण त्याच्यात काय चेंज केलेलं आहे सोपं वाटण्यासाठी, तर आपण अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. आता प्राकृत म्हणजे काय, तर मराठी भाषेच्या पहिली जी लँग्वेज होती त्याला आपण प्राकृत मराठी भाषा बोलतो, जी शिवाजी महाराजांच्या काळात होती, जी संतांच्या काळामध्ये होती. ती भाषा कोणती होती, पाखोवा म्हणजे अभी देखो ये पाखोवा ये मूळ प्राकृत भाषा आहे. पाखोवा म्हणजे पंख, अग्नी म्हणजे आग. आपण अनेक कविता शिकलो की नाही गेल्या वेळेला, आणि अनेक या कवितांमधून आपल्याला असं आढळून आलं की आपण बरेचसे शब्द जे आहेत कवितांमधले ते आपण काय केलं, तर आपण समजून घेतले. मृदुत्व, जळ, जळ म्हणजे काय, तर पाणी, मळ, वरी वरी, वरी वरी म्हणजे वरवर, उदक,
उदक म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. उदक म्हणजे पाणी. येते लक्षामध्ये? असे कितीतरी शब्द. अग्नी माझी पडे बाळू. अग्नी म्हणजे आग. कळतंय? कनवाळू. कनवाळू म्हणजे दयाळू. तैसा धावे माझी हा काजा. काजा म्हणजे माझ्या कामात मला असं यश दे. पक्षिणी म्हणजे पक्षी. पिलियासी म्हणजे पिल्ल. म्हणजे हे शब्द जे आहेत हे प्राकृत भाषेतले आहेत. लक्षात येते तुमच्या? पण आपण ते मराठी भाषेत सोपे करून त्याचा अर्थ आपण काय केला, समजून घेतला. हे लक्षात येते तुमच्या? आणि अशा प्रकारे आपण अनेक शब्द त्या प्राकृत भाषेतले, तर अग्नी हा शब्द प्राकृत भाषेमध्ये तयार झाला आणि हा उच्चार सोपा होत होत मराठी आणि हिंदी यासारख्या भाषांमध्ये आपल्याला बोलण्यास सोपा जाईल असा आपण आग शब्द तयार केला आणि आपण तो आता सर्रास अग्नी न म्हणता आपण काय म्हणतो, आगच म्हणतो. हा झालेला भाषेमध्ये बदलाव, सुलभीकरण म्हणजे सोपं बोलायला जावं, उच्चार सोपा व्हावा याकरता त्याच्यात आपण काय केले, बदलाव केले, चेंजेस केले. आणि पण त्याचं मूळ स्वरूप आपण बदललं नाही आणि ते बदलणं जरुरी पण नाही. फक्त अग्नीपासून आपण आग हा शब्द, सोपा शब्द तयार केला. याला सुलभीकरण म्हणतात. आणि म्हणून भाषेत आपण बोलायला सोपे जावेत म्हणून चेंजेस केलेले आहेत, मूळ स्वरूपात बदल केलेला नाही. उदाहरणार्थ अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी हिंदी भाषात आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या शब्दांची देवाणघेवाण होते, लेनदेन. कधी कधी व्याकरणिक घटकांचीही देवाणघेवाण होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. अभी देखो, हम जब पूजा या वेद पढ़ते हैं या सत्यनारायण की महापूजा होती है तो हम उसमें बहुत टाइम अग्नि ये शब्द, अग्नि, अगयः, स्वाहा, स्वाहा म्हणजे वहा डालो, अग्नि यानी आग. तो हम वो शब्दों को बार बार सुनते हैं लेकिन हमें उच्चारण करते समय उसका थोड़ा डिफिकल्ट लगता है वो वर्ड को यूज करना. इसलिए आगे बढ़ने के लिए और नए जमाने के जनरेशन को अग्नि ये शब्द मालूम होना चाहिए, लेकिन यूज करने का जो तरीका है वो इजी होने के लिए हमने उसमें बदलाव लाए हैं. याने अर्थातील आपण जे म्हणजे मूळ शब्द आहे ते दाखवून ते कसं आपल्याला सुलभीकरण करता येईल याचा आपण काय करतो, विचार करतो. आणि अशा प्रकारे जेव्हा दोन भाषिक बोलणारे लोक येतात तेव्हा भाषातील शब्दांची आपण देवाणघेवाण करतो. म्हणजे अगर वो गलत बोल रहा है, उसका उच्चारण गलत हो रहा है, उसका मीनिंग कुछ अलग हो रहा है तो हम उसे बताते हैं कि इसका मीनिंग ऐसा है, वो ऐसा उसका प्रोनाउंसिएशन कर, ये उसका मीनिंग ऐसा हो जाएगा. हाँ, तो तुरंत उसको भी पता चलता है कि ये शब्द का उच्चारण ऐसा होना चाहिए, शब्द का मीनिंग ऐसा है. तो हम उसमें शब्द की लेन देन करते हैं. या हम लोग एक दूसरे के साथ साउथ वाले हैं तो हम लोग वो कन्नड़ भाषिक होगा या आंध्रा का साइड का होगा या तमिल होगा, केरली होगा, तो हम लोग पूछते हैं कि हम लोग बोलते हैं आलं आलं, मस्टर आलं आलं, तो उसका मीनिंग आप